स्वरूप मी पाहतो अंतरंगी रंगले हो स्वरूप मी पाहतो स्वरूप मी पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो स्वरूप मी पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो स्वरूप मी पाहतो स्वामी मठामध्ये पाहतो अंतरंगी रंगले हो स्वरूप मी पाहतो स्वरूप मी पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो स्वरूप मी पाहतो स्वामी मठामध्ये नांदतो. बुवा जास्त काय बोलणार नाही कारण रात्र जोडी आणि सोंगे पार व्हायला नको. अहो 450 किलोमीटरवर इलंय एकही रुपयाचा ठेवून जाणार नाही कारण आमच्या मॅडम बरोबर विशाखा सामंत मॅडम ना, हा विशाखा सामंत मॅडम, खरोखर मॅडम तुमच्या चरणाशी नतमस्तक होत आई. कारण काय माहितीये या एका पॉइंटवर बुवा मी परत सांगतो काय हो माझं ना जीवलग मित्र भांडुपला इले ना की बाकी कोणाक फोन करत नाही याची वलसरा पल्सर नाही पल्सर याची पल्सरा त्याच्यामुळे एका फोन करतोय बाबा चल नाका जरा गाडव नाक्यावर ना घेऊन आता काय बोला नको गाडव नाक्यावर ना फक्त बोलायचं नाही अभंग नाही होय तू अभंग देतोय 1 तास काढलं काय जरा दांडेकरी येत लिहत ऐक तर हिची वलसर काय ती पल्सर ती पल्सर घेऊन आम्ही दोघे जण जातो. माझे काय पाय पोचत नाही तरी पण आपलं मी म्हटलं पाठी बसतोय एका घेऊन जातोय माझं एवढं प्रिय मित्र तरी पण बुवाचे बोलले ना ताच काय डबल वारी म्हटल्यानंतर माका बोलो खया पण त्या बुवा एवढा पण घालून पाडून बोलणार नाही. दुसरं म्हणून सांगितलं दुसरं तिसरं कोण असतो ना सुयस्थ चेहरो आणि सुयस्थ स्वभाव हा माझ्यासाठी चांगला आहे आणि खरोखर तो माझा एक सरस्वती वाटतो ना तो चांगला मित्र आहे पण त्याला बोलणार ना असा विषय नाही. काय गंमत आहे बघा धन्यवाद. या ठिकाणी सुहास आडिवडेकर साहेब आलेत या ठिकाणी त्यांच्यासाठी जोरदार या ठिकाणी टाळ्या होऊन जाऊन देत. नक्की दोन्ही बुवांका 500 देतले नक्की दोन्ही बुवांका 500 देतले ह्यो म्हणता भीक मागता ए बाबा भीकेचा काही विषय नाही तुका माहिती नाही काल जा माझ्या आयुष्यात घडला त्याच्यावर मी एवढं खुश आहे आयुष्यात तुमका सांगते मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या बुवांका नाव घेणार नाही काही भाषण केलंय का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या बुवांका मुंबईत राहणाऱ्या सगळ्या बुवांका डबल वारी होती फक्त एकमेव प्रथमेश चव्हाण बुवा काल घरात होतो एक तो असा युट्यूब एकमेव प्रथमेश चव्हाण बुवा काल घरात होतो तरी पण अशी गंमत झाली मंडळी तुमच्या सगळ्यांच्या साक्षी आणि हे बघा पोरगे बसलेत ना 1 2 3 आणि एक वाटते आमचं ओंकार वालेकर 4 हिंका विचारा बुवा 45,000 रुपये काल बक्षीस झाला सिंगल भजनात खोटा नाही म्हणून विचारा 45,000 रुपये बक्षीस सिंगल भजनात झाला. मी एवढं खुश झालोय मराठे फटके गावात म्हटलं आजची वारी आनंदात करायची सकाळी बकऱ्याचं आणलं हो सांगतोय बाबा हे विचार केला सांगता पैशाची हाव पैसे मागून खाता अरे आडिवडेकर साहेब दिले ते असे जातील काय वाटलं काय अरे आले किती गेला किती संपले भरायला आणि संपल्याने ते संपणार नाही आडिवडेकर साहेबांचा जरा आणि या भाजप सेनेचा जरा भाजप सेनेचा बाळासाहेबांनंतर मुंबई कोण थांबू शकत नाही 100% खरा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पुन्हा बोललात त्या मॅडम माईक घेऊन बोलत होते आणि त्याच्यात रेकॉर्डिंग झाला पुन्हा बोललात माझा मित्रच म्हणून तो सोडलं जर माझा तो कट्टर दुश्मन तो असतो ना होय ना आई शपथ एवढा फक्त बोला होतो अरे तुझ्या भांडुपला कोकण महोत्सव भरतो माईक घ्यावा लागला भांडुपला कोकण महोत्सव 100% भरतो कारण भांडुपला कोकणी माणसं आहेत म्हणजे जास्तीत जास्त कोकणी माणसं आहेत या ठिकाणी पण कोकणी माणसं आहेत पण
हा 9 वर्ष झालाय बुवा, 9 वर्ष झालाय. आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये या कांदिवलीतील जो कोकण महोत्सव आहे एवढा मोठा होईल की या कांदिवली शहराचं नाव 7 समुद्रापार जाईल याची गॅरंटी मी देतो 100%. जोरदार टाळ्यामध्ये. अरे भीक मागत नाही टाळ्यांची, टाळ्या अशा बरोबर नाच मुळा आणि गणपत मुळा आणि खा मुळा हे 2 चैले बघ असेच ना. भीक मागलं नाव का सागर किनारा हॉटेल. हा ए बाबा त्याचं नाव घेतलंय बघतच होतं ना आता खाजेच्या पुढे उचलून नेला होतं काही गेलो. सागर किनारा हॉटेल फोंडा घाट. रुपेश वाळवे आमचे परम मित्र यांच्याकडनं 200 300चा खाजा नेतो म्हणजे नाथ गोळा गणपती बोळा काय वाटलं तुका होय जायचे थोय आणि बाहेर जबला खोय काय टेन्शन घेऊ नको. हो आता मालवणीच बोलाव काय कारण बघा बुवानी छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगलं खरी गोष्ट आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज जर का नसते तर या आपल्याला या भजनामध्ये भजन कीर्तन भेटलं नसतं. आणि निलेश साहेबांनी पण दोघांनी राणे समर्थक बरोबर आम्ही पण राणे समर्थक आहे. कारण राणे साहेबांचं आणि आमचं घर बुवा 18 किलोमीटरचं अंतर आहे. लक्षात आलं काय वरवडे 18 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आमचा राणे साहेब असे आहेत नितेश राणे साहेब असे आहेत की प्रत्येक आमदार म्हणून नाही पण दोस्ती दुनियेतील राजा माणूस आमच्या बरोबर आमदार म्हणून तर आहेत पण दोस्ती दुनियेत राजा माणूस. कोणाच्या चांगल्या प्रसंगाला वाईट प्रसंगाला अगदी त्याच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या गोरगरीब असून देत कोणी असू देत त्याच्या घरापर्यंत पोहोचणारा नितेश राणे साहेब आहे. जरा जोरदार तुमच्या काळामध्ये बुवा आपल्याला राजकारणाचा विषय नाही पण आली सत्ता आणि मग त्याच्याकडनं घेऊतो आमचा भत्ता. अरे तो म्हणता पैसे मागतो पैसे. अरे बाबा इलच त्याचा तो फुकट काही येत नाही तुम्ही त्याच्या पाळण्यात बघा नाही 100-150 रुपये घेतल्यात ना बघ. अरे फुकट काही येत नाही फक्त एक गोष्ट करी या असो. या ठिकाणी बुवानी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे आज भजन कीर्तन नामस्मरण करतो. कारण समुद्राची किंमत करण्यासाठी मंडळी लाटांच्या जवळ जावं लागतं. समुद्राची किंमत करण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं आणि पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. समुद्राची किंमत करण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं आणि पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवछत्रपतींचे साम्राज्य करण्यासाठी मंडळी मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेपान भलांना फुटला घाम कोणीच गेलं पुढाकार साऱ्यांनीच मानली यार कोणीच घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. तेवढ्याच एक सरदार उठला आणि काय म्हणतोय मैं लावूंगा शिवाजी को. तेवढाच एक सरदार उठला आणि काय म्हणतोय मैं लावूंगा शिवाजी को. त्याच अफजल खान नाव त्याच अफजल खान जिचा टाकता जणू साहित्यानं पाहणारा कापे सळसळ. तेवढ्यात आया बहिणीची अबरूट त्या खानाची सेना निघाली. आता कोण रोखणार हे वादळ तेवढ्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावतो नाही. आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावतो नाही. असा वाघिणीचा तो छावा वाघिणीचा तो छावा गणी माल कसा ठेकावा वाटेत गणी भिकावा प्रतापगडावर खानाचा सांगावा आला महाराज
खानाच्या भेटीसाठी गेले, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान म्हणतोय कसा, महाराजांना पाहून खान म्हणतोय कसा. शिवाजी हमारे गले लग जाओ. महाराजांना पाहून खान म्हणतोय कसा, शिवाजी हमारे गले लग जाओ. एवढं म्हटल्यानंतर महाराजांनी खानाला आलिंगन दिले. एवढं म्हटल्यानंतर महाराजांनी खानाला आलिंगन दिले आणि आलिंगन दिल्यानंतर त्या दृष्ट खानानं आपल्या महाराजांना आपल्या मिठीमध्ये चिरडण्याचा प्रयत्न केला. त्या दृष्ट खानाने आपल्या महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण आपले महाराज फार हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या गोटामध्ये वाघ नखांचा मारा करून गेलेले. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी वाघ नखांचा मारा करून गेलेले. वाघ नखांचा मारा केला आणि त्या खानाचा कोतरा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगडात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगडात होती. पण स्वराज्य निर्माण करण्याची जबाब फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती. जय शिवाजी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एका म्हणतात नाथ खुळा आणि गणपती खुळा. येतात वर येतो. धन्यवाद. या ठिकाणी बुवा जास्त काय बोलले नाहीत. बुवा पंचरत्नांची आठवण काढलात. बरीचशी गाणी बुवाने बोलले. पण वेळ कमी आहे असल्यामुळे जो कोकण महोत्सवावरती गजर बसवलाय तो आपल्या समोर सादर करतोय. आणि बुवाने बरीचशी गाणी म्हणून टाकला. काय का म्हणजे पैशा क्लासाचा विषय जाऊन देत. हा असा माझा भाऊ. कारण लाडक्या बहिणीसाठी बुवानी म्हटलेला पुन्हा मी म्हणतोय. कारण ह्या आमच्या लाईन मधला म्हणतच नाही. हा त्याच्यामुळे मी म्हणतोय आता. आणि त्याच्यानंतर गजरा डायरेक्ट सुरुवात करतोय. कारण बुवा भजनाची परंपरा आपण बिघडवतोय. बुवा एक शब्द बोलले त्याची परिस्थिती बदलली. आज लोकांची परिस्थिती बदलली की 80, 60, 70, 80 वर्षाची लोक त्यांना अध्यात्म वगैरे देवाधर्मात हवा. आणि 30, 40, 35च्या लोकांना की उडता वया सगळा. बुवा लोकांची परिस्थिती नाही बदलली, लोकांची मनस्थिती बदलली. त्याला कारण कोण असेल ना तर आपण भजनी बोल. तुम्ही आणि मी आजपर्यंत आम्ही हेच केलं की भजनामधून गाण्याचा व तुम्ही युट्यूबला ऐका. जवळजवळ 25 ते 30 गाणी बोललात. क्रॉस नाही करत. एस क्रॉस अजिबात करणार नाही तुका. तू भावस. पण तुका एक चांगली गोष्ट सांगतोय. कारण चांगला भजन हा जोरदार बुवांसाठी टाळ्या होऊन देत. चांगलं भजन आहे बुवा तुझ्या बरोबरी करताना. म्हणजे तुम्ही आदरार्थाय आदर देतो तुका. तुमच्याबरोबर बारी करताना एवढा आनंद आहे की तुमच्याकडे भजन आहे आणि त्या लेवलला मी चालतोय. आणि म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही जवळजवळ 25 ते 30 गाणी म्हटलात. त्यापेक्षा प्रबोधनातून जनसमुदायाला आपल्या भजन रसिकांना आपण काहीतरी देणं लागतोय. आणि म्हणून या ठिकाणी बघा पंचरत्नांची गाणी बुवानी घेतलीत. भजनात गाणी बुवा तुमच्या जास्त झाली. अध्यात्म जे द्यायचं होतं ते कमी झालं. आणि म्हणून मी प्रयत्न करतोय. कारण युट्यूब दोन मोबाईल लागले. हे बघा ते 2 मोबाईल आहेत. त्या 2 मोबाईलातून आपण जगभरामध्ये पोहोचणार. पण त्या मोबाईलातून पोहोचणार त्यावेळी आपली कला आणि आपण जे काय करतोय ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून फक्त एकच गाणं पंचरत्नांचं आमच्या परशुराम पांचाळ बोलतं घेतोय. बुवानी सगळी बहुतेक गाणी घेऊन टाकलेली आहेत. फक्त एकच गाणं घेतोय आणि गजराला सुरुवात करतोय. कारण बुवा आपण लोकांची परिस्थिती मनस्थिती बदललेली आहे. का तर आपणच 4-4 गाणी म्हणायची. शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव. या काराण्याचा लाव आता काराण्याचा लाव. गारा घालू गेलो. पण म्हणजे एक लक्षात घ्या की तुम्ही हा कोकण महोत्सव भरलात का तर या ठिकाणी कोकणी माणूस एकत्र व्हावा. कोकणी माणूस एकत्र व्हावा आणि त्या निमित्तानं दर्शावा तर असं किंवा
भजन असू दे, या भजनामधून आम्ही तुम्हाला काहीतरी देणं लागतं. पंचरत्नांची नुसती गाणी म्हटली म्हणजे आम्ही बुवा नाही, ही गाणी फक्त आम्ही कॉपी करून म्हणतोय. पण त्या पंचरत्नांनी काय केलं, समोरच्या बुवाचा कसा मान ठेवला, हे ज्यावेळी शिकणार त्यावेळी आम्ही खरे बुवा होणार. खरोखर राकेश मिसाळ बुवा, आज सुयश पण बरोबर चांगला बुवा आहे. आणि हेच सांगण्यासाठी भले बारी कमी असू देत, स्वामी स्वामी बारी कमी असू देत, पण 100% याच्या पुढे 3 तारखेक आता एका ठरवतोय. आत्ताच फोन येलो, बाहेर गेलोय, आत्ता फोन येलो, 3 तारखेक कलमठात तुका बारी ठेवतोय शुक्रवारी. ह्या प्रेम जपले ना तर तू चलतो. भांडुपला भारता या भारता तुझा मोठेपण सांगू येऊ नको, सांगतोय. ऐन लोक माका महत्वाची आहात, कारण नवरा बरो नवरी दक्षिणेशी काम, एवढा बॉम्बटान माका 100 रुपये कोण देत नाही. मग आता काय बोलायचं सांग माका. असं या ठिकाणी गजलाला सुरुवात करतोय बघा. या ठिकाणी तू सुख करता, तू दुःख करता, तू सुख करता, बाप्पा गोवेला गजानना. मालवण राजापूर आणि आम्ही कोकण जाऊया, आम्ही लागला नाव भरून नाळी कोपरी करवंदा लाल गोंडुका बिचारा भा अनना वारुपाला आलाय जगात देवगड पुसापा. धीरबाई दारबाई माता रामेश्वरेश्वर कुंडेश्वर नागेश्वर यांची आमच्यावर भक्ता. पूरव घाडी आमच्या पुजारी राव गावी सुताराची शाळा, गावात सुता शाळा तुला भाळ भरायला पण बुवा तुम्ही सांगते काय. पुरव घाडी आमच्या पुजारी गावोगावीला नावयाची शाळा तवा पाणी धावा नावा नावी कशाला हवा, गावा गावात नावी हवा कशाला, केस सांभाळायला गाडी करायला आणि वेळ पडल्या. पुरव घाडी आमच्या पुजारी गावोगावी सुताराची शाळा, नामदार पाटील बोलदार सांभाळती देवळानी गोळा. बाप्पा मोरया गजानना. बोलता बोलता बोललास ही कदम पांचाळ बुवांची जी डबल वारी असायची, ती बोलण्या बोलणं असायची. ती कशी असे बघा. ककवडीतला दावदा मडीतला, ककवडीतला दादा मडीतला, बुवा मडमडक्यातला बोला, बुवा मडक्यातला बोला. कोण म्हणायचं पांचाळ बुवा. बुवा तुझा भाषा नको, बुवा तुझा भाषा नको, भजन दाखव मला, बुवा तुझा भाषा नको, भजन दाखव मला, बुवा तुझा भाषा नको, भजन दाखव.
मला बोला बुवाचं भाषण नको. कोण म्हणायचं कोण म्हणायचं पांचाळ बुवा म्हणायचे ग कबड्डीतला ग दमडीतला म मडक्यातला बोला बुवा तुझा भाषण नको. कदम बुवांना सांगायचे बुवा तुझा भाषण नको भजन दाखव मला. त्यावेळी बघा पांचाळ बुवा सांगायचे त्यावेळी कदम बुवा बघा हजर जबाबी कधी पण कुठे पण आणि केव्हा पण लगेच शब्दामध्ये जागत नाही काय. त्यावेळी कदम बुवा काय म्हणायचे बघा कवडी लक्ष्मी दमडी भवानी कवडी लक्ष्मी दमडी भवानी बुवा मडकदरनी माता बुवा मडकदरनी माता. बंद करे आता तुझी सुताराची गाथा. हो काय म्हणायचे बंद कर रे आता तुझी सुतारची गाथा. ही डबल बरी होती नाहीतर आपण गाणी नाही काय बुवानी भरपूर गाणी म्हटली फक्त एकच गाणं म्हणताना गायला सुरुवात करतो. बरा काय काय अंगच भारी आहे. शिव उतारी मार्तंड मल्हारी शिव उतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला ताच मारून गोड्याला. शिव उतारी मार्तंड मल्हारी शिव उतारी मार्तंड मल्हारी बानूला ताच मारून गोड्याला. अशी नारद शिवानी देवाच्या पडकानी हात पण लावली नारदानी जावजी माळसारानी. हो शिव अवतारी मार्तंड मल्हारी शिव अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला. धन्यवाद. घडी घडी जास्त गाण नको कारण बांगड्याची माळ हातामध्ये टाळ जाऊया पंढरपुराला सुयश तू आणि मी जाऊया पंढरपुराला. हातातली अंगठी देतोस का मला हातात. हा एक गाणं लावला बुवा कोकण गाणे लिहिलं. अरे बसव जागा नाही दोघे जण बसले बघतो आणि मी आणि तो सांगतो तो बघ तुला सोडले नाही चावलं ना तुका चौदाच भागात. ए कोण काय फक्त बघित राहायचं काय बोलते तर लक्ष ठेवायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या बुवा कोकण करण्यात येऊन रात्रभर मी जागोय आणि अमित वराडकर बुवांची भेटी आणण्यासाठी 10 वाजेपर्यंत 10 वाजता गेलोय तोपर्यंत 2:30 वाजता पाठी येईल दुपारपर्यंत जागवतोय आणि फक्त 2 तास झोप काढून येईल. त्याच्यामुळे आवाजाचा जरासा प्रॉब्लेम झाला जरा सांभाळून घे. काय रे सोन्या आय लव्ह यू ना आय हेट यू ना मनात पण नाही ना मागते देती असं या ठिकाणी बाजूला हिरवी गाडी नद्या नाल्यानं शेतीवाडी दोन्ही बाजूला हिरवी गाडी नद्या नाल्यानं शेतीवाडी निसर्गरम्य कोकणातून
धावक लागली ऐकलं स्वामीनी पावली कोकणात गाडी धावक लागली 25-95 साली सोमवारच्या शुभ सकाळी 25-95 साली सोमवारच्या शुभ सकाळी नवरात्रीच्या पहिल्या माळेत नवरात्रीच्या पहिल्या माळेत धावतली गाडी धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. बघा बुवा अगदी छोटासा प्रयत्न केलाय कारण लाडक्या बहिणीचा गजर तुम्ही घेतलात. मी काय फक्त माझ्या लाडक्या बहिणींसाठी घेतोय कारण कुडावरना माझी बहीण गेली नाही. असा माझा भाऊ तू काय तू नसलंस पेटी जरी घेऊन गेलंस तरी मी अभंग गवळण घेऊन जाऊ शकते. असा माझा भाऊ देईल खाटल्यावरी खाऊ असा माझा भाऊ देईल खाटल्यावरी खाऊ चिंता त्याला माझ्या संसाराची चिंता त्याला माझ्या संसाराची फुकट धन धान्य मिळते दर महिन्याला अरे फुकट धन धान्य मिळते दर महिन्याला 1400 अरे 1500 अरे 2200 अरे 1500 रुपये दर महावर करताला 1500 रुपये दर महावर करताला आयुष्यमान आयुष्यमानाचा चिंता नाही आजाराची लाडकी चिंता त्याला माझ्या संसाराची चिंता त्याला माझ्या संसाराची एवढी सुवर्ण संधी भेटली ना या ठिकाणी महोत्सवावरती एक छोटासा गजर आपल्या समोर सादर करतोय. या बोला 2 मिनिट. या ठिकाणी बक्षीस आले बघा 500 रुपयाचं बक्षीस आहे. सुभद्या राणे बापाला डॅन्स करून 500 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की नारायण राणे साहेब यांच्यावरती एक गजर सादर करा कारण कोकणची शान नारायणजी राणे साहेब या कोकणची शान बड़ी निकला गड़ी लेके एक मोड़ आया एक दिल कोकणची शान हम तो मानाने कोकणची शान हम तो मानाने जय नारायण बोला सलाम कोकणच्या राणीला जय नारायण बोला सलाम कोकणच्या राणीला जय नारायण बोला
सामंत कणकवलीत गोट्या सावंत ओटी जन्मले वाघ जणू ओटी जन्मले वाघ जणू नितेश निलेश साहेब अशा राजांना सदाव माझा अशा राजांना सदाव माझा हे नारायण बोला धन्यवाद धन्यवाद. पब्लिक गेले अगदी शॉर्टकट मध्ये गजर घेतोय आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या महाराष्ट्रामध्ये मुंबई नगरी बघा कोकण महोत्सव. या महाराष्ट्रामध्ये मुंबई नगरी जण स्वर्गाहून सुंदर जण स्वर्गाहून सुंदर. या कांदिवली नगरात आज भरला महोत्सव. या कांदिवली नगरात आज भरला महोत्सव. या कांदिवली नगरात आज भरला महोत्सव. या महाराष्ट्रामध्ये मुंबई नगरी स्वर्गाहून सुंदर स्वर्गाहून सुंदर. या कांदिवली नगरात आज भरला महोत्सव. येता येता ट्रेन मध्ये छोटासा गजर रचवण्याचा प्रयत्न केला. ट्रेन नव्हे तर संध्याकाळी 3:30 वाजता फक्त बसलोय 5 मिनिटं आणि 3:30 नंतर अर्ध्या तासात आबाराने कॅडबॅड केला संपूर्ण. म्हणून बघा हा कोकण महोत्सव या कांदिवली नगरामध्ये भरलाय आणि म्हणून म्हणतो बघा कला क्रीडा कला क्रीडान संस्कृतीचे कला क्रीडान संस्कृतीचे होई दर्शन भगवंताचे. केले जतन संस्कृतीचे केले जतन संस्कृतीचे वैशिष्ट्य या महोत्सवाचे. बरोबर या कोकणाची परंपरा आज या ठिकाणी जतन करतात. कारण प्रत्येक माणसाला कोकणामध्ये जत्रेसाठी जाता येत नाही, गावाच्या कार्यक्रमासाठी जाता येत नाही, तरी पण या ठिकाणी आपला कोकणी माणूस हा कोकण महोत्सव साजरा करतो. आणि म्हणून म्हणतो बघा कोकणातल्या कोकणातल्या परंपरेचा कोकणातल्या परंपरेचा वारसा जपती मनोभावान वारसा जपती मनोभावान. भजन कीर्तन दशावतारे भजन कीर्तन दशावतारे खेळ पैठणीचा गोड फारे. नाही आनंदा पारावारे नाही आनंदा पारावार उत्सव होऊ दे वारंवारे. हो बघा अगदी स्वीट अँड शॉर्ट मध्ये गजर आवडतोय. पण बघा हा उत्सव 9 वर्ष चालला आणि याचा पुढेही हा उत्सव असाच चालत राहील. खरोखर भारतीय जनता पार्टी अशीच पुढच्या 5 वर्षामध्ये बुवा 100% 1 वर्ष गॅप टाकून तरी दुकाने माका बारी देऊन दे बस. बारी केल्याचं समाधान माका माहिती आहे सामंत मॅडम सोडणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय बघा या कोकणी मेळाव्याचा आनंद आणि या आनंदाला पारावार नसलेला हा उत्सव या ठिकाणी वारंवार होऊ दे. आणि म्हणून म्हणतोय आनंदा नाही आनंदा वारंवार उत्सव होऊ दे वारे वारे.
सार कोंबडी वडे आणि माशाचा सार या गाव भेटा कोया बुवा तुझ्या नशिबात ना फिरवलं भांडूक करीत डराव 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 फिरवलं भांडूक करीत भांडूकला असं होतं अरे बघ अजूनही 4 तरी माणसा का लाजपर्यंत थांबली घालवलं तुला कंटाळून गेली घरा तुझ्या बाजारातच कोण नाव असो पण बरोबर या ठिकाणी बदल तशी आहे पण बघा अशी गटा कोकणी माणूस कोंबडी वडे आणि माशाचा सार कोळदाची पिठी आणि सुकाट असला तरी तू असो पाडभर जेवणारा माणूस कोकणी माणूस मी असो बरोबर जोरदार टाळ्या कोकणी माणसाठी होती पण कोकणी माणसांना काय ठिकाणी अशी गंमत झाली की वर्षभर टाळा घरात आणि येऊ मुंबईत होय वर्षभर टाळा आणि येऊ मुंबईत आणि गंमत होता वर्षात गणपती जाता वर्षभर दार बंद मी बोललेलं वर्षभर दार बंद फिरून येत होता वर्षभर दार बंद आणि काय होता आई बाबाच्या नावात जो नारळ ठेवलेला असता तो मांजराने हुंदराने नेऊन मोरीत टाकलेला असता मग वर्षानी जातात भोबाईली मुंबईवरून गावी होय मुंबईवरनं गावात गेल्यावर सुनबाई विचारता अहो नारळ बाबा कुठे आहेत अहो बाबा कुठे आहेत तो सांगतो तो काय मोरी आहेत नाता तिकडे मांजराने नेऊन टाकलेलो ही तुकड्याची परिस्थिती झाली आहे ही परिस्थिती झालेली आहे बघा आपला कोकणी माणूस या ठिकाणी कोकणामध्ये आहे पण या मुंबईमध्ये पण कोकणी महोत्सव करतोय आणि आनंदानं या ठिकाणी नांदतोय आणि म्हणून म्हणतोय बघा कोंबडी वडे न माशाचा सार कोंबडी वडे न माशाचा सार मिळे सुग्रास भोजन मिळे सुग्रास भोजन जीवनी नगराची कोकण कलियुग वाढले पार होई स्त्रियावर अत्याचार मुद्दाम पहिलीच बारी घेणार होतो पण कलियुग एवढं वाढले की 5-10 वर्षाच्या छोट्या बालिकेवरती अन्याय अत्याचार होतो साहेबांना माझी एक विनंती आहे असा कायदा काढा त्या साहेबांना मगाशी जे साहेब बोलत होते आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत जरी गेलं तरी चालेल बुवा माझी एक अशी इच्छा आहे की समजा असा गुन्हा करणारा जर भेटला ना भले नांदगाव वैभववाडी टू कोल्हापूर रस्ता करू नका ट्रेनचा करू नका केला तर वाव आहे नाही केला तर चालत पण असा जर अन्याय अत्याचार करणारा भेटला ना जागच्या जागी गोळी घालून ठार मारा तर स्त्री जातीला न्याय भेटेल तुरुंगात नेऊन फाशी देऊन आणि थोड्या दिवसात सोडून त्याचा काही अर्थ नाही खरोखर जर आपल्याला ही संस्कृती परंपरा आणि मराठी माणसाची आनमान शान राखायची असेल ना तर एकच करावं साहेबांनी एकच कायदा काढावा की जो अन्याय अत्याचार स्त्रियांवरती होतो त्यावेळी ज्यावेळी अन्याय अत्याचार होतो ना त्यावेळी फक्त तुरुंगात बिरगात कुठे न नेता कोर्ट कचेरी न करता जागच्या जागी भेटला तिथेच त्याला गोळी घालून ठार मारा त्यावेळीच आपला भारत सुधारला म्हणजे कारण काय हो आई विना माया विश्वात नाही सुखात आवतील सगळे दुखात हवे आई बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज सुभेदाराची सूळ आणली पण अशीच मुची आई असती त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये आलं अशीच मुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर घडलो असतो वदले छत्रपती तो शिवाजी महाराजांचा काळ होता आता नाही होऊ शकत हो आणि म्हणून म्हणतोय शिवाजी महाराजांचा दरबार त्यावेळी बलात्कार हे विषय नव्हते बुवानी पण छान सांगला आणि म्हणून म्हणतो बघा वाढले फार होई स्त्रियावरी अत्याचार
शिवाजी महाराजांचा दरबार नव्हती भीती बलात्कार देवा परिसच्या दोन साहेबांना देवा परिसच्या दोन साहेबांना आज भजनी हो प्रणाम एक बाळासाहेब आणि एक बाबासाहेब आंबेडकर या दोघांना या भाषणामधून प्रणाम करतो आणि या गजराची सांगता करतोय बघा हा देवा परिसच्या मंडळी जाता एक सांगितलं देवाची सेवा करा देवाची सेवा ही केलीच पाहिजे पण देवाच्या सेवेबरोबर एक गोष्ट आपण केली पाहिजे आज देवाची मूर्ती पूजण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आपल्या देवघरात ठेवा त्यांची पूजा करा कारण त्यांच्यामुळे देव भेटते आणि म्हणून काय म्हणते बघा देवा परिसच्या दोन साहेबांना आज प्रथमेशाचा प्रणाम आज प्रथमेशाचा प्रणाम महाराष्ट्रामध्ये मुंबई नगरी या महाराष्ट्रामध्ये मुंबई नगरी जन स्वर्गाहून सुंदर जन स्वर्गाहून सुंदर धन्यवाद संपवतो या ठिकाणी खरोखर